ये नारावाने जी का मेमोयर है। क्या है सर? क्या है? कोई ऑथेंटिक सोर्स तो चाहिए, कोई ऑथेंटिक सोर्स तो चाहिए। और जिस किताब का उल्लेख वह कर रहे हैं वह किताब आज तक प्रकाशित ही नहीं हुई है। ये उल्लेख कहां से कर रहे हैं मैं ये जानना चाहता हूं। अध्यक्ष जी, सदस्य पॉइंट ऑफ ऑर्डर रेज करें। क्या पॉइंट ऑफ ऑर्डर है? 349(1) shall not read any book, newspaper or letter except in that. सर, सैटेनिक वर्सेस बैन कर दिया इस कांग्रेस सरकार ने और उस पर चर्चा नहीं किया। हमारे अडवाणी जी और अटल जी चर्चा करना चाहते थे, वो चर्चा नहीं कर सकते सर। मैं आप एक मिनट प्लीज, मैं पहले व्यवस्था दे चुका हूं। आप कोई रूल बुक की मत निकालो, मैंने रूल बुक पढ़ रखी है। मैं पहले व्यवस्था दे चुका हूं कि अखबार की कटिंग पर, कोई किताब पर, कोई ऐसे विषय जो ऑथेंटिक नहीं उन विषयों पर सदन में चर्चा की परंपराएं नहीं रही है। नियम भी कहती है और परंपराएं भी रही है, इसलिए आप परंपराओं का पालन करिए। आप माननीय सदस्य, नो, This is the book I'm quoting. He's quoting the book. Sir, this book, Four माननीय Stars of सदस्य Destiny. प्लीज, नो, जब इसे आप ऐसे नहीं, आप सदन के नेता हैं, नो। एक मिनट, जब माननीय सदस्यगण, माननीय सदस्य, माननीय सदस्यगण, जब किसी विषय पर हमारे पूर्व अध्यक्षों ने कई बार रूलिंग दी है, मैंने कोई नई रूलिंग नहीं दी, मैंने कोई नियम प्रक्रिया बताई, मैंने नया नियम परंपरा नहीं लागू की। मैं ऐसा नहीं है कि नई परंपरा, नया नियम, नया रूल आपके लिए लागू कर रहा हूँ। जो पूर्ववर्ती नियम है और जो परंपरा है उसका हवाला दिया है, और आप प्रतिपक्ष के नेता हैं, मुझे आशा है कि आप उन नियम प्रक्रियाओं का पालन करेंगे। नियम इज देयर। एक सेकंड, नियम, सर, आप नियम सुन लें। एक सेकंड सर, ये जनरल नारावाने जी ने किताब लिखी। आपने मुझसे सवाल पूछा नियम के लिए, मैं नियम बताता हूं पहले आपको। एक मिनट बैठिए ना आप, मैं नियम बताता हूं पहले आपको। विराज आप, मैं नियम बताऊं 349, ऐसे मैंने व्यक्ति बोल दिया 349, ऐसी पुस्तक, समाचार पत्र नहीं पढ़ा जाएगा जिसकी सभा की कार्रवाई से कोई संबंध ना हो। फिर दूसरा आगे भी ले लो, आगे की ओर पढ़ लो, आगे की ओर देख लो। एक मिनट, सबके लिए नियम है, सबके लिए नियम है। कुछ आरोप नहीं लगाया। और नियम 353 भी देख लें। नो, आप रूल बता दे। ലോക്സഭയിൽ വലിയ തർക്കമാണ് രാഹുൽ ഗാന്ധി അത് ഇന്ത്യ ചൈന പ്രശ്നവുമായി ബന്ധപ്പെട്ട് സംസാരിക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ തന്നെ പ്രതിരോധ മന്ത്രി എതിർക്കുന്നു. പ്രത്യേകിച്ച് മുൻ സൈനിക മേധാവിയായിരുന്ന എം നരവനെയുടെ പുസ്തകം അത് പരാമർശിച്ചുകൊണ്ടാണ് രാഹുൽ ഗാന്ധി സംസാരിച്ചത്. ലഡാക്കിൽ ചൈന ഇന്ത്യൻ ഭൂമി കയ്യേറി, അത് അങ്ങനെ ഒരു കാര്യം എം നരവനെയുടെ മുൻ സൈനിക മേധാവിയുടെ പുസ്തകത്തിൽ പരാമർശിക്കുന്നുണ്ട്. അതിൽ പ്രധാനമന്ത്രി, പ്രതിരോധ മന്ത്രി എന്നിവരെ കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്. കൈലാസ് പർവ്വത നിരകൾ ഇന്ത്യൻ സൈന്യം പിടിച്ചെടുത്തിരുന്നു. അവിടേക്ക് ചൈനീസ് സൈന്യം ആക്രമിക്കാൻ വരുമ്പോൾ ഇന്ത്യൻ സേനയ്ക്ക് നിർദ്ദേശം നൽകാൻ രാഷ്ട്രീയ നേതൃത്വം തയ്യാറായില്ല എന്ന് നരവനെ ആരോപിക്കുന്നുണ്ട്. പ്രതിരോധ മന്ത്രി ആവർത്തിച്ച് വിളിച്ചിട്ടും മറുപടി ലഭിച്ചില്ല.
ഇത് രാഹുൽ ഗാന്ധി പറയുന്നു. പ്രതിരോധ മന്ത്രിയും അമിത്ഷായും ഉൾപ്പെടെയുള്ളവർ അതിനെ എതിർത്ത് സംസാരിക്കുന്നു. അങ്ങനെ വലിയ രീതിയിലുള്ള തർക്കമാണ് ഇപ്പോൾ ലോക്സഭയിൽ നടക്കുന്നത്.